त्या ठिकाणचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी राहुल गांधी सुद्धा गेला नाही, त्यांचे खासदार गेले नाही आणि हे त्या ठिकाणी संसदेत बसून का अंडे देत होते का? आज हा जो मोर्चे आयोजन केले होते, काय विषय होता याचा? या मोर्चाचा विषय असा होता की दिल्ली जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार संदर्भात याच्या निषेधार्थ हा आम्ही बंद पुकारलेला आहे आणि या बंदला आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिलेला आहे समग्र महाराष्ट्रामध्ये। आता विषय असा आहे की विद्यार्थ्यांवर ज्या बेगडी गेंड्याच्या कातडीच्या सरकारने जो अमानुष लाठीचार केला, सर्वप्रथम ते दिल्ली पोलिसांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्र्याचा त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम आता जो या देशातला प्रस्थापित आणि विरोधक हा सुद्धा या सर्व गोष्टीहून आम्हाला दिसतोय की हा एकत्र आहे। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण चालू होती त्या ठिकाणचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी राहुल गांधी सुद्धा गेला नाही, त्यांचे खासदार गेले नाही आणि हे त्या ठिकाणी संसदेत बसून का अंडे देत होते का? त्यांना यायचं होतं, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तिथं लढा उभा राहायचा होता। सगळे खासदार जर का तिथं आले असते त्याची हिंमत नसती झाली विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करायची। पण हे काय, यांना स्वतःची पोळी भाजायची, म्हणजे प्रस्थापित विरोधक हा या माध्यमातून आम्हाला एकत्र दिसू लागला। म्हणून विद्यार्थ्यांना आमचं आव्हान आहे की सर्व विद्यार्थी आपण एकत्र या आणि या बेगडी गेंद्याच्या कातडीच्या सरकारला एक तुम्ही आता मोदी इलेक्शनच्या वेळेस तर विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणतो, मी विद्यार्थ्यांसाठी लढा उभारतो असं म्हणतो, मी त्यांना न्याय देऊ म्हणतो, पण हे मला या तुमच्या माध्यमातून सांगायचं हे सरकार, हे बीजेपीचं नरेंद्र मोदीचं सरकार हे सरळ सरळ विद्यार्थी विरोधी शिक्षण विरोधी सरकार आहे आणि यांच्याकडून आता आपण काही अपेक्षा ठेवू नका। यांनी जनरल डायर प्रमाणे जालियनवाला प्रमाणे डायरेक्टली विद्यार्थ्यांवर रडारवर घेऊन अमानुष बेदम मारहाण केली आणि आमची एक मुलगी सुद्धा त्या ठिकाणी भारताची लेख दगावली आहे, तिला सुद्धा आम्ही या माध्यमातून आदरांजली देतो, श्रद्धांजली देतो आणि याला मोदीला आव्हान करतो की विद्यार्थ्यांच्या मुळावर उठू नका। जर असं झालं तर विद्यार्थी जर का तुमच्या मागे लागला तर नेपाळ सारखी परिस्थिती इथे होईल आणि तुम्हाला हा देश सोडून पळून जायचंच काम पडेल, हे देखील या ठिकाणी सांगतो।